ज्यांचं गाव पण हरवलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी आज थोडासा बाहेर फिरायला आलेलो आहे. फिरायला म्हणजे आमच्या गावापासून 3 ते 3.5 किलोमीटर आणि खाली बघू शकता कोयना नदी आहे. जे पाटणमध्ये धरण आहे ना त्याची कोयना नदी ही इथपर्यंत आहे. आणि जो काय आमचा एक्सप्रेस होणार आहे तो एक्सप्रेसचं काम तिकडून चाललं आहे. इकडे 1-2 ब्रिज आहेत, पण इकडे कमीत कमी माझ्या माहितीनुसार 210 ते 220 गावे आहेत. पण इकडे काय झालं की इथल्या मुलांना किंवा इथल्या लोकांना समजलं नाही की ह्या इकडे काय करावं लागेल. आणि आपण नोकरी शोधत शहराकडे गेलो आणि ती व्यवसाय शोधत इकडे गावाकडे आले. आणि त्या लोकांनी ह्या सर्वावरती म्हणजे कब्जा केला व्यावसायिक रूपाने वगैरे सर्व काही गोष्टीने. मग असं करताना काय होतं की ह्या एवढ्या सर्व गावांना आपल्याला काय विकता येईल ह्याची आपल्याला संकल्पनाच कुणाला आली नाही. आज ह्याच गावामध्ये भाजीवाले सर्व बाहेरूनच आणतात भाजी आणि विकतात. जे काही धान्य वगैरे जे काय लागतं ते सर्व बाहेरूनच विकतात. आणि निसर्ग बघाल ना तर एवढा रम्य निसर्ग आहे. आत्ता जरी म्हटलं तरी एवढी गार हवा लागते ना, तर कधी तुम्ही जरी आला फिरायला आमच्याकडे तरी मी तुम्हाला इकडे आणू शकतो. आणि पावसाळ्यामध्ये जर आला आमच्या इकडे ह्या भागामध्ये तर एवढं पूर्ण असं आभाळच दिसेल तुम्हाला. ही नदी वगैरे काय दिसत नाही, सर्व काही गोष्टी दिसतात. आणि त्या टोकामध्ये वासोटा किल्ला, तुम्ही फक्त नाव ऐकून असाल तर ह्या लास्टच्या टोकामध्ये वासोटा किल्ला आहे. आणि हे सर्व म्हणजे पूर्ण गाव डेव्हलपमेंट सर्व रस्ते वगैरे सर्व काय आहेत. आणि ह्या साईडला पाल तर तिकडे महाबळेश्वर, तिकडे पवनचक्क्या वगैरे. आता तुम्ही म्हणाल की नदी एवढ्या खाली आहे आणि ह्या डोंगरावरती पाणी कसं काय असेल, तर जेवढी ही खाली गावं दिसत आहेत सर्वांना तर त्या गावांना जे पाणी जातं ते ह्या डोंगरातलंच पाणी जात असतं. ह्या डोंगरामध्ये पाहिजे एवढं पाणी आहे. आणि पलीकडच्या साईडला म्हणाल तर पलीकडं पण एक नदी आहे. आणि ह्या सर्व इकडे सर्व काही त्या पद्धतीचं क्लायमेट. फक्त काय झालं की आम्हाला व्यावसायिक रूप कसं देता येईल ह्या गोष्टीचा आम्ही विचार केला नाही. त्याच्यामुळे ह्या गावामध्ये कमीत कमी ना 10% मुलं असतील, त्याच्यावरती नसतील. आणि त्याच्यापेक्षा दुर्दैव असं आहे की आता ह्या गावातील काही शाळा ज्या आहेत मराठी शाळा मराठी मीडियम हे सर्व बंद होण्याच्या कगारवर आहे. कारण त्याचा शैक्षणिक जो पट लागतो तोच काही नाही. पण तुम्ही जरी शहरामध्ये गेला, किती पैसे कमवलं, किती काय केलं, पण असा निसर्ग तुम्हाला कुठेच मिळणार नाही हे मी तुम्हाला सांगू शकतो. तर फक्त थोडासा का होईना छोटा मोठा जर व्यवसाय केला असता तर हे निसर्गाचा पण आनंद घेता आला असतं. एवढ्या गावामध्ये तुमचं नावही राहिलं असतं आणि सगळ्या काही गोष्टी झाल्या असत्या. आणि खालचा जर परिसर बघितला, जरी कुणी माझ्याकडे जरी आलं आणि इथून कास पठार आमच्या शेजारीच आहे, थोडंसं पुढं गेलं की कास पठार आहे. आणि असं सर्व वातावरण चांगलं असताना सुद्धा आपण हे गाव सोडलं आणि शहराच्या ठिकाणी गेलो. पण आपण विचार केला नाही की एवढ्या सर्व गावांना काही ना काहीतरी वस्तू लागतच असेल. ते जर विकण्याचा जरी प्रयत्न केला असता तरी ह्या गावामध्ये तुमचा एक व्यवसाय म्हणून उदयाला आला असता. पण तसं काही आपण केलं नाही ना. आपण नोकरी शोधत तिकडे गेलो आणि ते व्यवसाय शोधत आपल्याकडे आले. आणि त्याप्रमाणे काय झालं की इकडचं जे काय आहे क्लायमेट वातावरण सगळं काय चांगलं असताना त्या लोकांनी इकडे व्यवसायाला सुरुवात केली. आणि कालांतराने जसं JNPT वगैरे सारख्या ठिकाणी झालं की आपल्या जमिनी विकून आपण त्यांच्याकडे नोकर राहू, तशा पद्धतीने इकडची जी काय परिस्थिती ती तशीच होणार आहे. खूप सारे आता हे डेव्हलपमेंट होणार. हे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. हा जो काय भाग आहे तुम्ही जर जून नंतर जर आला म्हणजे जून ते फेब्रुवारीपर्यंत एवढं सुंदर वातावरण असतं. थंडी तर अति सुंदर लागते. आत्तासुद्धा थंडी आहे आणि त्या पद्धतीनं आहे. आणि इकडे खाली बघू शकता आता ज्या लोकांनी शेती केली फराशी वगैरे आमच्याकडे आहे, अशा पद्धतीचं वातावरण असतं. आणि पाण्याची अजिबात कमतरता नाही. आणि समोर त्या पवनचक्क्यांचं जे टोक दिसतंय तुम्हाला तो पूर्ण पोर्शन लास्टच्या पवनचक्क्या ज्या आहेत ना तो कास पठाराचा पोर्शन आहे. आणि तुम्हाला इकडे एक नदी आहे, ह्याचं पाणी पाटणपर्यंत जातं म्हणजे पाटणपासून खाली जातं. आणि इकडे जी नदी आहे बघू शकता ह्या साईडला जी नदी आहे ना ह्याचं पाणी बारामतीला जातं. म्हणजे दोन्ही साईडला डोंगराच्या दोन्ही साईडला आमच्याकडे नद्या आहेत. आणि आम्ही असं उंचवरती डोंगरावरती आहे. आणि वातावरण म्हणाल तर एवढं फ्रेश असतं की तुम्हाला कुठल्याच ह्याची नसते. पण एक आहे की तुम्हाला जर व्यावसायिक रूप करायचं असेल तर आत्तापासूनच तुम्ही हे पाया मजबूत करणे किंवा मुळं घट्ट करणे. आज जर काही ठिकाणी म्हणजे अशा ठिकाणी पर्यटनाला चालना चांगले प्रमाणे एखाद्यानं जर ॲग्रो टुरिझमसारखं जर एकदम हायजीन मॉडेलमध्ये करायचं आणि त्या पद्धतीनं जर केलं ना तर मी सांगतो ह्या भागामध्ये असं एवढं क्लायमेट सुंदर होईल आणि एवढा पर्यटनाला चालना होईल ना की तुम्ही विचारू शकत नाही. इकडची नदी आहे, वरती कास तलाव आहे. जरी कधी आला म्हणजे माझ्याबरोबर तुपे साहेब आले होते त्यांना मी दाखवलं होतं तर तो कास पठार आहे. इकडे कोयना, इकडे आमची कनेर धरण. आणि ह्या सर्व वातावरणामध्ये फक्त एकमेव कारण म्हणजे की आपण व्यवसायाची संकल्पना केली नाही.
ॲग्रो टुरिझमसारखं जर पॉईंट केला आणि हे जर पॉईंट लोकांना दाखवले ना, एवढी लोकांची गर्दी होईल. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, जे की आपल्याकडे स्ट्रॉबेरी चांगली येते आमच्याकडे, म्हणजे आमचा जो भाग आहे स्ट्रॉबेरीचा चांगला आहे, थोडे 2-3 प्लॉट केले किंवा पर्यटकाला मिळेल ह्याचं जर काही भेटणार नाही. आणि त्याच्यासाठी तुम्ही एक वेळ पावसाळ्यामध्ये जेव्हा सुरुवातीचा पाऊस होतो किंवा परतीचा पाऊस जेव्हा लागतो त्यावेळी आमच्या भागात या. आणि इकडचं जे निसर्गरम्य वातावरण आहे, नुसतंच वातावरण नाही तर हे खाली जी नदी आहे ना, तेव्हा नदी फुल भरलेली असते. त्याच्यामध्ये बोट क्लब आहेत, 4-5 प्रकारचे बोट क्लब आहेत. आणि त्या बोट क्लबवरती जरी म्हटलं ना तरी एवढी अफलातून मजा असते ना की बेहिसाब मजा असते. आणि ह्या सर्व लोकांनी म्हणजे ते डेव्हलपमेंट त्या पद्धतीनं केलं आहे, तर सर्वच लोकांचं तिथं डेव्हलपमेंट झालं नाही तर थोडीफार लोकं तिकडे राहिली, तर थोडीफार लोकं म्हणजे 80% शहराकडे पलायन झालं. त्याच्यामुळे हे जे गाव वगैरे आहे ते एकदम ओसाड पडल्यासारखं आहे. आता तुम्ही म्हणता की आमच्याकडे चरायला क्षेत्र आहे, सर्व काय आहे, माझ्याकडे पण मेंढरं येतं, पण बघू शकता आमच्याकडे चरण्यासाठी किती क्षेत्र आहे, कधीच कोण म्हणत नाही. आता तुम्हाला खाली दाखवतो, एक जण शेळ्या पाळल्यात आहे, त्या चरायला सोडल्यात आहे. असं काहीच नाही आमच्याकडे की तुम्हाला किंवा आम्हाला जागा कमी आहे असं काय. पण जी काही चांगली मॉडेल पद्धतीनं केला शेळ्या तुम्हाला खाली, तर ह्या इथल्या कोणाच्या तरी लोकल शेळ्या येतात आणि त्या पद्धतीनं चाललेलं आहे. असं जर काय तुम्ही गावाकडे केलं असं ॲग्रो टुरिझमसारखं, तर मी तर म्हणतो की आपल्या ह्या भागासारखं वातावरण मध्ये सुद्धा एवढं थंडीचं वातावरण हे कुठंच नसेल. आणि आत्ता संध्याकाळी जर 8-9 वाजता जर तुम्ही आमच्याकडे बाहेर जर बसला तर तुम्ही बिना स्वेटर बिना टोपीचं बसू शकत नाही, अशा प्रकारचं हे वातावरण आहे. आणि तुम्ही म्हणाल की पाण्याची कमतरता असेल, एवढ्या डोंगरावरती आहे, तर एवढ्या डोंगरावरती सुद्धा 10 ते 20 फुटावरच पाणी आहे. आणि जाताना मी तुम्हाला दाखवतो झऱ्याचं पाणी काय पद्धतीनं येतं. जरी नदी खाली असेल आणि आम्ही डोंगरावरती असेल ना, तरीसुद्धा इकडचं वातावरण एकदम फ्रेश असतं. जर काही कुणाला फिरायला यायचं असेल भविष्यात, आपण सुद्धा त्या ॲग्रो टुरिझमच्या स्वप्नील साहेबांच्या जी काही नजर आहे त्या ॲग्रो टुरिझममध्ये आपण पण येऊया. आणि तेव्हा मग काय करायचं, आपल्याकडचं जे गावरान चिकन, गावरान मेंढीचं जे काय मटण वगैरे असेल, हे जर आपण स्वतःच उद्योग केला ना, आपण स्वतःच केलं ना, तर सर्वात जास्त फायदेशीर राहील. आणि इकडचं टोक जे तुम्हाला पवनचक्क्या दिसत आहेत ना, ते महाबळेश्वरचं आहे. म्हणजे तिथून महाबळेश्वरला आम्हाला जायला रस्ता आहे. महाबळेश्वर 22 किलोमीटर, सातारा 28 किलोमीटर आणि कास पठार तर काय आमचं 5 ते 6 किलोमीटरवर. आणि असं आमच्याकडचं हे निसर्गाचं वातावरण आहे. आणि खूप सारे ह्या निसर्गामध्ये तोरणं, करवंद, जांभळं जे काय तुम्ही विकत घेता ते इकडं सर्व फुकत. आणि त्याच्यापेक्षा आमच्याकडं कढीपत्ता मिळतो एकदम क्वालिटीचा. मी तुम्हाला जाताना पण कढीपत्ता दाखवतो, एकदम सुपर क्वालिटीमध्ये मिळतो. तर हा कढीपत्ता जो तुम्ही शहरामध्ये विकत घेता आणि हा रानामध्ये खूप सारा मिळतो. आणि आता जवळून बघितलं तर तिकडे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदेंचं तिकडे वरती गाव आहे. आणि हा त्याचा आता ब्रिजचं काम चाललं आहे. आणि इकडचं सर्व, आणि तिकडे पलीकडे जे आता धुके दिसत आहे ना, ते वासोटा किल्ल्याला जाणारे वगैरे आहेत. पण तुम्ही एकदा पावसाळ्यात या आमच्याकडे आणि त्याच्यानंतर मी हे सर्व फिरवतो, काही हरकत नाही. आम्ही काही पैसे वगैरे घेत नाही इकडे. पण जेव्हा आम्ही ॲग्रो टुरिझमचा विचार करू तेव्हा मात्र ह्या सर्व गोष्टींचा आम्ही फायदा घेऊ. आणि जर काय ह्या भागातलं कोण असेल आणि त्यांना जर असा विचार येत असेल तर 100% असं काही करण्यासाठी आमच्यासारख्याची जी काय मदत लागेल ती नक्कीच आम्ही तुम्हाला करू. आणि हा जो काय तुम्ही विकत कढीपत्ता घेता हा आमच्याकडे फ्रीमध्ये असतो. रानामध्ये खूप साऱ्या प्रकारचा फुकटमध्ये मिळतो. आणि तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो मी पाणी किती अंतरावरती आमच्याकडे राहतं. तर हा आमच्या गावाकडचा नजारा आहे. आमच्या गावापासून थोड्याच्या अंतरावरती आहे हे सर्व काही. आणि पाण्याचं जर बोलाल तर बघू शकता आता हा रस्त्याचं काम चाललेलं आहे. आणि रस्ता खोदकाम चाललेला असताना हे जे काही पाणी आहे ते आमच्याकडे 10 ते 20 फुटावरतीच पाणी असतं. ते म्हणजे जास्त खोल खोदायची गरज नसते. आणि असा सर्व निसर्गरम्य वातावरण आहे. सगळं काय आहे, फक्त संकल्पना लोकांपर्यंत पोचली पाहिजे. आणि लोकांनी ते जर केलं तर आमच्या गावाकडचे कोणीच शहराच्या दिशेने जाणार नाही, अशा पद्धतीनं गाव आहे. आणि सर्व काही व्यवस्थित आहे, फक्त करणारा इकडे गावाकडे त्या पद्धतीचा पाहिजे. ज्याला करून निसर्गाची आवड, गावाची आवड असेल तो ह्या सर्व काही गोष्टी ज्या काय आहेत तो गावाकडे करू शकतो. फिरण्यासाठी पर्यटनाची आता खूप सारी गर्दी होत आहे आमच्या गावाकडे येण्यासाठी.